नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता आणि आजची सर्वात चर्चेतील बातमी म्हणजे तामिळनाडू सिनेसृष्टीतील सुपरस्टार, लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता आणि आता राजकारणात ही मोठी एंट्री करणारा चेहरा थलपती विजय. पण सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. विजयकडे नेमके किती पैसे आहेत, कोणत्या बँकेत किती एफडी आहे, शेअर मार्केटमध्ये किती गुंतवणूक आहे आणि सर्वात मोठा प्रश्न, इतकी अफाट संपत्ती कुठून आली. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण विजय यांच्या संपत्तीचा संपूर्ण लेखाजोखा पाहणार आहोत. मित्रांनो, विजय म्हणजे फक्त एक अभिनेता नाही, तर दक्षिण भारतातील एक मोठा ब्रँड आहे. बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात, नंतर ऍक्शन हिरो, रोमॅन्टिक स्टार आणि आज करोडो चाहत्यांचा थलपती. गेल्या अनेक वर्षात विजय यांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः राज्य केलं. त्यांच्या कित्येक चित्रपटांची कमाई शेकडो कोटींमध्ये जाते. त्यामुळे त्यांच्या संपत्तीबद्दल लोकांमध्ये नेहमीच उत्सुकता राहिली. तामिळनाडूमध्ये विजय यांनी राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर त्यांच्या संपत्तीबद्दल चर्चा आणखी वाढली. निवडणूक प्रतिज्ञापत्रातून समोर आलेल्या माहितीनुसार विजय यांनी विविध बँकांमध्ये कोट्यावधी रुपयांच्या एफडी आणि बचत ठेवी केल्या आहेत. ही माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. सर्वप्रथम बोलूया ऍक्सिस बँकेबद्दल. माहितीनुसार चेन्नईतील इंदिरानगर शाखेत विजय यांच्या नावावर तब्बल 40 कोटी रुपयांची एफडी असल्याचं सांगितलं जात आहे. 40 कोटी. सामान्य माणूस आयुष्यभर कमवू शकणार नाही एवढी रक्कम फक्त एका एफडी मध्ये. त्यानंतर येते इंडियन ओव्हरसीज बँक. या बँकेतील सेव्हिंग अकाउंट मध्ये विजय यांनी तब्बल 213 कोटी रुपयाहून अधिक रक्कम ठेवल्याची माहिती समोर आली आहे. एका सेव्हिंग अकाउंट मध्ये एवढी मोठी रक्कम, हे ऐकून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. एचडीएफसी बँकेमधील एफडी देखील प्रचंड मोठी आहे. वसंतनगर शाखेमध्ये विजय यांनी जवळपास 40 कोटी रुपयांची एफडी केल्याचं समोर आलं आहे. यावरून स्पष्ट होतं की विजय यांनी मोठ्या प्रमाणावर सुरक्षित गुंतवणूक केली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजे एसबीआय. याच एसबीआय मध्ये विजय यांच्या नावावर कोट्यावधी रुपयांची एफडी असल्याचं सांगितलं जात आहे. शास्त्रीनगर शाखेमध्ये जवळपास 15 कोटी रुपयांची एफडी असल्याची माहिती चर्चेत आहे. सर्व बँकांमधील एफडी आणि बचत खाते एकत्र केले तर विजय यांच्या बँकिंग गुंतवणुकीचा एकूण आकडा तब्बल 313 कोटी रुपयापर्यंत पोहोचतो. होय, 313 कोटी रुपये. आणि ही फक्त बँकांमधील रक्कम आहे. यामध्ये मालमत्ता, बंगले, गाड्या, प्रोडक्शन हाऊस आणि इतर गुंतवणुकीचा समावेश नाही. विशेष म्हणजे विजय यांनी शेअर मार्केटमध्ये तुलनेने कमी गुंतवणूक केली आहे. प्राप्त माहितीनुसार शेअर्स आणि स्टॉक्स मध्ये त्यांची गुंतवणूक सुमारे 19 लाख रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. म्हणजेच विजय यांचा भर सुरक्षित गुंतवणुकीवर जास्त आहे. ही माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक म्हणत आहेत ही मेहनतीची कमाई आहे, तर काहींचा प्रश्न आहे अभिनेता म्हणून एवढी प्रचंड संपत्ती कशी जमा झाली. विजय हे दक्षिण भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. एका चित्रपटासाठी ते शेकडो कोटी रुपये घेत असल्याच्या चर्चा आहेत. शिवाय जाहिराती, ब्रँड प्रमोशन्स, प्रोडक्ट्स आणि इतर व्यवसायातून मोठी कमाई होते. आता सर्वात महत्वाचा प्रश्न, ही संपत्ती विजय यांच्या राजकीय प्रवासावर परिणाम करेल का? कारण तामिळनाडूमध्ये सध्या राजकारण तापलेलं आहे आणि अशा वेळी संपत्तीची माहिती समोर येणं हा सर्वात मोठा चर्चेचा विषय बनला आहे. एका बाजूला सामान्य माणूस महागाईशी झुंज देत आहे, तर दुसऱ्या बाजूला सेलिब्रिटीच्या करोडो रुपयांच्या एफडी चर्चेत आहेत. त्यामुळे समाजात आर्थिक विषमतेवर मोठी चर्चा सुरू आहे. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, विजय हे फक्त सुपरस्टार नाहीत, तर आर्थिक दृष्ट्याही एक मोठं नाव बनलं आहे. त्यांची लोकप्रियता, त्यांची कमाई आणि आता राजकीय महत्वाकांक्षा यामुळे पुढच्या काळात विजय आणखी चर्चेत राहणार हे मात्र निश्चित. तर मित्रांनो, विजय यांच्या संपत्तीबद्दल तुमचं मत काय आणि विजय यांच्या राजकीय भविष्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी राजेंद्र शेंडे, आपण पाहत होता थेट वार्ता. धन्यवाद.